सातारा जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीमधून सातारा वन विभागाला दरवर्षी मृदू जलसंधारणाच्या कामाखाली अनेक रुपयाचा निधी दिला जातो। सन 2020 ते आज अखेर एकूण अंदाजे 30 ते 35 कोटीच्या कामांची गैरव्यवहाराची निकृष्ट दर्जाचा घोटाळा झालेला आहे। याची चौकशी करावी। संबंधित ठेकेदार आहेत त्यांचे लायसन रिन्यू नसताना त्यांच्या नावावरती कामं घेतली गेलेली आहेत। सदरचे ठेकेदार हे कर्नाटक राज्यातील आहे। महाराष्ट्रातील युवक जे आहेत सुशिक्षित अभियंते त्यांना कामं न देता फॉरेस्टचे अधिकारी त्यांच्या मर्जीतल्या कर्नाटक येथील ठेकेदारांना हाताशी धरून खड्डे खणणे, त्याचबरोबर मृदू जलसंधारणाचे टँक बांधणे, त्याचबरोबर माती बंधारा बांधणे, गॅबिन बंधारा बांधणे अशी जलसंधारणाची कामं केली जातात। जिल्हा नियोजन समितीतून हा निधी येतो, मात्र प्रत्यक्षात कागदावरच हे बंधारे होत आहेत। 50% रक्कम दिली ठेकेदारानं तर त्याला मॅनेज करून संबंधित कामे कागदपत्र दाखवलं जातं आणि या संदर्भाची माहिती अधिकार माहिती घेतली असता काही माहिती ही देण्याचं टाळाटाळ करण्याचं काम वन विभागाने केलेलं आहे। त्याचबरोबर ती खाली अर्ज पाठवले जातात। जेव्हा की वस्तुस्थिती असेल जिल्हा लेवलला माहिती असते ती माहिती देणं बंधनकारक आहे, परंतु माहिती अधिकाराचं उल्लंघन या ठिकाणी होत आहे। वन विभागातील RFO आणि ACF या कर्नाटकातील फुटकळ ठेकेदारांच्या संगनमतानं ही सगळी निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत। त्याच्यामुळे या सर्व कामांची सखोल चौकशी करून DCF असतील, ACF असतील आणि RFO असतील यांची निलंबनाची कारवाई करावी। त्याचबरोबर ती दुसरा विषय असा आहे की 2020 पासून आज अखेर सातारा जिल्ह्यातील 1,500 हेक्टरपेक्षा जास्त वन जमिनीवर एकूण 12 लाख झाडे लावली, परंतु ही झाडं जिवंत ठेवण्यासाठी पाणी घालण्यासाठी त्याला जो निधी येतो शासनाचा त्या शासनाच्या निधीमध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे। कारण प्रत्यक्षात 70% पेक्षा कमी झाडं ही जिवंत आहेत। सन 2021-22 या सालामध्ये वाई तालुक्यातील चांदक, शेलारवाडी, कोंडावळे, खंडाळा तालुक्यातील पाडळी, मिरजे, पळशी, मळीवाडी आणि सांगवी आणि कोरेगाव तालुक्यातील रेवडी, नागझरी, खटाव तालुक्यातील गारडेवाडी, डांबेवाडी, पेडगाव व गुरसाळे, मान तालुक्यातील मोगराळे, वरपुटे, मरवडी, पाटण तालुक्यातील सळवे, सातारा तालुक्यातील पळसावडी या ठिकाणी 80% पेक्षा कमी रोपे जिवंत आहेत। व सन 2020 या वर्षात खटाव तालुक्यातील रेवलकरवाडी, पांगरखेल, जावली तालुक्यातील काळोशी येथे लावलेल्या रोपांपैकी 70% पेक्षा कमी रोपे जिवंत असल्याची माहिती मिळते आणि सदरची माहिती वन विभागाच्या पोर्टलवरून काही तालुक्याच्या RFO कार्यालयावरून घेतलेली आहे। आणि असं असताना या सर्व जिवंत रोपांसाठी आलेला शासनाचा निधी लुबाडण्याचं काम हे DCF, ACF आणि RFO हे करतायत। त्यामुळे या सर्व कामांची सखोल चौकशी करा, ठेकेदारांना काळ्याने टाका। अधिकारी जर या दोषी आढळले तत्कालीन सर्व 2020 पासून आज अखेर तर त्यांना सुद्धा निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। 22 जानेवारीपर्यंत यावर कारवाई झाली तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 23 जानेवारीला आंदोलन उपोषणाला बसणार आहे।